आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। बातमी आहे महत्त्वाची। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या। DA वाढ फरक तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व वाढीव घर भाडे भत्ता संदर्भात संक्षिप्त अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया। आचारसंहितामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव DA रखडला आहे। माहे जानेवारी 2024 रोजीचा DA लाभ आता राज्यातील कर्मचारी जून महिन्यापर्यंत लांबणार आहे। जून महिन्यात राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे। त्यानंतर DA वाढीचा निर्णय होईल, म्हणजे DA वाढ बाबत अधिकृत निर्णय जून लागू करण्यात येईल। यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना 4% DA वाढीचा लाभ हा माहे जानेवारी पेड इन जुलै महिन्यात वेतन पेन्शन देयकासोबत अदा केला जाईल। यामध्ये जानेवारी महिन्यापासून DA फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येईल, म्हणजेच राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचा 4% DA वाढीव 49% दराने DA वाढीचा लाभ मिळेल। सुधारित वाढीव घरभाडे भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा लाभ हा घरभाडे भत्ता मिळणार आहे। सध्याला वास्तव्याच्या ठिकाणानुसार 9%, 18% देखील अदा करण्यात येईल, म्हणजे राज्यातील कर्मचारी जानेवारी महिन्याचे 4% DA वाढीमुळे 49% दराने DA वाढीचा लाभ मिळेल। सुधारित वाढीव घरभाडे भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा लाभ घरभाडे भत्ताचा मिळणार आहे। सध्या वास्तव ठिकाणानुसार 9%, 18% व 27% इतका घरभाडे भत्ता महागाई भत्ता 25% पेक्षा पार झाल्यानंतर लागू करण्यात येईल। सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन प्रमाणे लाभ लागू करण्यात येतील, परंतु यामध्ये NPS मधील कर्मचाऱ्याचे योगदान कायम असेल, जे की कर्मचाऱ्यांचे नाव वापरता असेल। या संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला नसल्याने कर्मचारी संभ्रम कायम आहे आणि याबाबत अधिकृत निर्णय माहे नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वीच होईल। धन्यवाद।